वर्षात महिने 12 आणि महिन्यामध्ये एकादशी किती? तुम्ही थांबा. महिन्यामध्ये एकादशी किती? 4. 2 बरोबर. 2 एकादशी. तर मग 12 दुने 24. तर वर्षातील 24 एकादशी आणि 5 विशेष पर्व काळ. 24 आणि 5 29. मग हे 29 उपवास एकादशी सारखे केले पाहिजेत. लक्षात ठेवा, दरवर्षी काय बुवा सांगायला नसतो, कारण अष्टमीलाच काला होऊन जातो आणि मग नवमी दिवशी काय आपल्याला घालीन लोटांगण मोकळ पटांगण जसं जमल तसं. परंतु या दिवशी प्रभू रामचंद्रांच्या मुळे आपल्या सर्वांचं मोठं सौभाग्य आहे की यावर्षी सप्ताहामध्ये रामनवमी आली. आपल्या सर्वांचं मोठं भाग्य आहे. आणि 5 पर्वकाळ सांगत होतो मी. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये वर्णन केले 5 पर्वकाळ आहे का? पर्व विशेष भागवत धर्मी, नरसिंह जयंती रामनवमी, वामन जयंती जन्माष्टमी, उत्तमोत्तमी शिवरात्र. वामन द्वादशी, नरसिंह जयंती, रामनवमी, गोकुळाष्टमी आणि महाशिवरात्री. वारकरी संप्रदायामध्ये 5 उपवास एकादशी सारखे करायचे. 5 व्रत आहेत मानस. मला वाटतंय आपल्याला काय सवय लागली पैकी करायची. पैकी म्हणजे शाळेत विद्यार्थ्यांना प्रश्न असतात. या 4 पैकी एक उत्तर असत ना. प्रश्न 4 पर्याय असतात आणि त्या 4 पैकी एकच बरोबर असतं. मग ते एक बरोबर असलेलं लिहिलं तर ठीक, नाही तर मग मार्क कट होतात. आपल्याला सुद्धा पैकी करायची सवय लागली. मला वाटतं आपण गोकुळाष्टमी एकादशी सारखी करतो आणि महाशिवरात्री एकादशी सारखा उपवास करतो, पण वामन द्वादशी नाही, नरसिंह जयंती नाही, कदाचित बहुतांशी रामनवमी सुद्धा एकादशी सारखी केली जात नाही. मी आल्याला तिथं घरी पुण्यता वासाला मला कुकरची शिटी वाजत होती. आता काय आहे, माहिती नसल्यानंतर अज्ञातपणे जर एखाद्या वेळी माणसाकडून चूक घडली तर तेवढा दोष लागत नाही. पण आता इथून पुढे लक्षात ठेवा, वारकरी मंडळी, गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, कपाळाला बुक्का आहे, देवाचा गंध लावतो, पांडुरंगाचे वारकरी म्हणून घेतो, तर वारकऱ्यांनी रामनवमी ही एकादशी सारखी केली पाहिजे. आणि मग रामनवमी जर एकादशी सारखा उपवास करायचा तर मग एकादशी दिवशी काला कसा काय करायचा? उपवास आहे, उपवासा दिवशी काला करता येत नाही. मामाला सांगितलं की मामा 1 दिवस वाढू द्या. वर्षातले एवढे दिवस आपल्याला भगवान परमात्मा देतो आहे, त्याच्याच कृपेमुळे आज आपण सर्वजण सुरक्षित आहोत. आपले श्वासोच्छ्वास चालू आहेत, त्याच्या कृपेनं आपण आज सर्वजण व्यवस्थित सुखरूप आहोत. तर ज्या देवामुळे आपल्याला एवढा आयुष्य दिलं, त्या देवाकरता 1 दिवस वाढवला तर आपलं काही जास्त बिघडणार नाही. उलट प्रभू रामचंद्रांना आनंद वाटेल, या मंडळींनी माझ्या करता सप्ताहातला 1 दिवस वाढवला आणि चिंतन केलं. म्हणून उलट तुकोबाराय सांगतात, सदा काळ गणना करी आयुष्याची, पण कथेची काळीची आज्ञा नाही. तुम्ही जर दिवसात 24 तास तुमचं आयुष्य आहे आणि 2 तास तुम्ही जर इथं कीर्तनाला येऊन बसले तर 2 तास आयुष्य दुसरं वाढून भेटतं तुम्हाला. कारण कथेच्या वेळची मर्यादा, त्याला आज्ञा नाही. कथेच्या वेळचं आयुष्य काळ गणना करत नाही. काळाच्या वहीमध्ये हे 2 तास तुम्ही जेवढं चिंतन केलंय, 7 दिवस, 8 दिवस, 9 दिवस सप्ताहामध्ये जे चिंतन केलेलं आहे, आणि जर परमार्थामध्ये, सप्ताहामध्ये, नामचिंतनामध्ये, कीर्तनामध्ये जर वेळ घालवला तर एवढा आयुष्य काळाच्या वहीतून वजा होतं आणि तेवढं आपल्याला आयुष्य जास्त भेटतं. मला वाटतं सर्वांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची गोष्ट झाली की आपलं 2 दिवसात आयुष्य अधिक झालं, ऐक नाही. आणि प्रभू रामचंद्रांचा प्रागट्योत्सव दरवर्षी प्रमाणे न होता या वर्षी आपल्या सप्ताहामध्ये साजरा होतो आहे. आणि ही नैमित्य पूर्ण सेवा आहे.